काँग्रेस शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली गेलेली आहे। हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांच्यातर्फे केली जाते। महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की हनुमंत पवार यांना मारहाण झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट हे शिष्टमंडळ घेण्यासाठी गेलेलं आहे। काँग्रेसचं शिष्टमंडळ पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेलं आहे आणि हे शिष्टमंडळ हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करते। आम्ही हनुमंत पवारांशी चर्चा केली, कुठेही अशा प्रकारे त्यांनी शिवीगाळ केलेली नाही। तो जो काय व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये AI किंवा एकूणच नका त्याच्या संदर्भामध्ये मॉब केलेला असेल अशा प्रकारचा आमचा या संदर्भातले शंका येणारा प्रश्न आहे। पुण्यामध्ये तालिबान राज्य आले का? पुण्यामध्ये तालिबानी राज्य आले का अशी म्हणायची वेळ आलेली आहे। मागच्या वेळेस 10 दिवसापूर्वी काँग्रेस भवन झालेला हल्ला, काल आमचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर केलेला हल्ला, या लोकांची ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। आज आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलो आणि मागच्या वेळेस हल्ला झाला त्या गुन्हेगारांना बोलवलं का, त्यांची चौकशी केली का, त्याच्यावर काय ॲक्शन घेतली, या दृष्टीनं आम्ही त्यांच्यावर चर्चा केलेली आहे। आणि न्याय द्यायची भूमिकात लोक तुमच्याकडे बघतात, तर तुम्ही पुण्याचे CP म्हणून काम करताय, तर तुम्ही ह्या गुन्हेगारांना जाब बसवला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या शिष्टमंडळांना मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं अजून आम्ही इथून पुढे तसं आंदोलन चालू ठेवणार आहे। काय आंदोलन असेल तुमचं पुढचं? आता आम्ही बघणार आहे ते ॲक्शन काय घेते। आता जन आंदोलन आम्ही उभा करू आणि जनतेच्या रेट्यातून आम्ही ह्या सरकारला आणि ह्या प्रशासनाला जबाब विचारण्याचं काम करू। सतत होतं आणि पुण्यामध्ये तालिबान्यांचं राज्य आलेलं आहे का असा सवाल काँग्रेसच्या शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे। हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेण्यासाठी दाखल झालेलं होतं। पुणे पोलीस आता यावर काय ॲक्शन घेतात किंवा कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि काँग्रेसचा हा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। काँग्रेस आंदोलन करण्यावर ठाम आहे असंच दिसतंय। काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली गेली आणि त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा माध्यमांशी संवाद आपण काही वेळापूर्वी पाहत होतो।